नमस्कार मंडळी, आपण आलोय रानामध्ये। आता आपल्याला न्यायची बघा मेथीची भाजी। इथे आहे मेथीची भाजी बघा, मस्त आली आहे ही मेथीची भाजी बघा तुम्ही। एकदम कवळी बघा, एकदम कवळी आहे आणि मेथवणी करायला खूप छान आहे। आता सध्या ही भाजी मेथवणी खूप छान लागतं, कवळी कवळी लसलसीत भाजी आहे। आता तेच काढणार आहे आपण, शेंडे शेंडे घेणार आहे त्याचे। नुसतं शेंडा तोडून घ्यायचा फक्त मेथवणीसाठी, छान लागते कवळी कवळी असेल तर। अशा प्रकारे घ्यायची खुडून मेथीची भाजी। शेंटे शेंटे कवळे कवळे शेंटे काढून घ्यायचे, कारण कवळेच भाजीची मेथवणी छान होती। निबर झाली तर मग नाही चांगली लागत। अशी कवळी कवळी शेंडे शेंडे खोडून घ्यायची बघा, आणि ताजी ताजी गरम 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 बनवायची बघा। नुसते शेंडे घेतलेत मी। सकाळची वेळ आहे ना, पक्ष्यांचा पण आवाज खूप छान येतो बघा। सकाळच्या वेळी रानामध्ये खूप छान वाटतं। इकडे पण भाजी आहे मेथीची, पण आता ते सध्या निबर झाली बघा, त्याला शेंगा लागले ते, आणि त्याच्या शेजारीच लावली आपण इकडे। आणि समोर जरा कोथिंबीर आहे, आणि इकडे आहे दोडका आहे। इकडे दोडक्याला पण भरपूर दोडके लागलेत। आणि आज आपल्याला मेथवणी करायची ना, तर मग आपण आज मेथवणीच भाजीच काढायला आलेलो आहे रानामध्ये। खुडून घ्यायची मस्तपैकी भाजी। तर आता झाली खुडून, आता लसूण आणायला जाऊया आपण। झाली आता, बाद झाली। आता बघा हे आपला लसूण आहे, फोडणीसाठी आपण घेऊया लसूण काढून 2-3 कुड्या। अजून मोठा नाही झाला बघा, तर मोठं मोठं बघून घ्यायचं। असं एवढंसं झालं आहे आता सध्या, अजून मोठं व्हायचं आहे, टाईम आहे लसूण काढायला। आता भाजीला आपल्याला ताजा लसूण छान लागतं, घेऊया उपटून जरा। हे बघा लसूण, भाजी आणि लसूण घेतलंय बघा आता आपण मस्तपैकी। धन्यवाद सर्वांचं।